साक्षीने या ठिकाणी प्रकाशित केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार. सनस्टार 10 वर्षे का टिकून आहे असा जेव्हा माझ्यातल्या शास्त्रज्ञाला प्रश्न पडतो त्यावेळेला शास्त्रज्ञ बाजूला राहतो आणि थोडासा साहित्यिक माणूस पुढे येतो. कारण सनस्टार हा एक 7 अक्षरी शब्द आहे. सनस्टार मध्ये 7 अक्षर आहेत आणि एक शब्द झालेला आहे. त्यातला पहिला जो शब्द आहे यस, सनस्टार, SUNSTAR. यस म्हणजे सोशल मुवमेंट फॉर एम्प्लॉयमेंट जनरेशन. युनिटी वर्क फॉर बिझनेस मॅनेजमेंट. N not only me but for all of you. Yes म्हणजे something is rather than different with other. इतरांच्या पेक्षा MLM पेक्षा हे वेगळं काहीतरी सांगणार. T टूर्स अँड ट्रॅव्हल्स फॅसिलिटी प्रोव्हाइडिंग देणार. A ॲरोमॅटिक अँड आयुर्वेदिक प्रोडक्ट सेलिंग करणार. R म्हणजे रिक्रिएशन फॉर द नेशन, राष्ट्राला प्रेरित करणार. असे जे संस्कार त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. थोडक्यात काय तर राष्ट्रप्रेरित, क्रिएटिव्ह, प्रोडक्टिव्ह वर्क काम करणारं हे असल्यामुळं ते गेली 10 वर्ष MLM टिकून आहे. ऋषिकेश पाटील याचे सर्व आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण मी 30-35 वर्ष झाले ॲग्रिकल्चर मध्ये एक सायंटिस्ट म्हणून काम करत असताना जवळपास 26-27 देशामध्ये जायचा मला योग आला संशोधनाच्या निमित्तानं, कॉन्फरन्सच्या निमित्तानं. त्यामुळे बाहेरचेही मी MLM पाहिले आणि आपल्या देशातले खूप MLM पाहिले. परंतु सनस्टारचं जे MLM आहे, MLM म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग, बहुस्तरीय व्यापारीकरण ज्याला असं म्हणतो, त्याला मराठीतला स्वच्छ शब्द. तर हे जे आपल्याकडचं जे MLM आहे हे दहीहंडी सारखं नाहीये. आपल्याकडे जे होते म्हणजे दहीहंडी खेळणाऱ्याची खालची सगळी फळी जाम असते, वरच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. कारण तो जो दहीहंडी फोडणारा जो श्रीकृष्ण असतो त्याच्याकडे लक्ष असतं आणि त्याला सगळं ते लोण्याचं वरचं मिळतं. तसं न होता खालची आपण मधली फळी आपण खालच्याचा फार चोरा होतो. तसं MLM न होता इथं MLM प्रत्येकाला एकसारखा आहे. इथं पिरॅमिड सिस्टीमचं MLM नाही. त्यामुळं आपल्याकडचा सनस्टारचा ग्रुप हा 10 वर्ष टिकून राहिलाय. सगळे प्रोडक्ट जे आहेत आपले ते इंडियन प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये बाहेरचा कुठलाही प्रोडक्ट नाहीये. बऱ्याच कंपन्यांचे, बऱ्याच MLMचे बाहेरचे प्रोडक्ट येतात का कोणास ठाऊक मला माहित नाहीये की बाहेरचं लोक नाव घेतात आणि आपलं बाहेरचं नाव घेतलं की लोकांना बरं वाटतं. myself I have completed 7 degrees at a time. मी 7 डिग्री घेतल्या, 2 PhD, त्यातली एक अमेरिकेची आहे आणि एक न्यूझीलंडची आहे. पण भारतातल्या डिग्री आहेत त्या फार महत्वाच्या असतात असं आपल्याला वाटतं सगळ्याच्या मध्ये. तर बाहेरचे प्रोडक्ट न घेता आपल्याकडचा इंडियन प्रोडक्ट असल्यामुळे इथल्या इंडियनच्या मानसिकतेला, इथल्या खिशाला, इथल्या प्रत्येक गोष्टीला परवडणारं जे प्रोडक्ट असतं ते आपल्याकडचं असतं. मग त्यामध्ये सनस्टारचं आयुर्वेद असेल, त्याच्यामध्ये तुळस आणि कोरफड याचा अतिशय चांगला रस तयार केलेला आहे. दुसरा सनस्टार चैतन्य म्हणून जो आहे त्याच्यामध्ये कोरफड, आवळा आणि त्रिफळा यांचा रस आहे शुद्ध. ऋषितेज सरांच्या तेजाप्रमाणे त्याच्यामध्ये तेज निर्माण करणारा तो प्रोडक्ट आहे ऋषितेज. ऋषीरत्न खऱ्या अर्थानं आमच्या ऋषी मधलं रत्न आहे ऋषीरत्न. तोही प्रोडक्ट अतिशय म्हणजे वेगळ्या याच्यामध्ये देत गेलंय. प्रत्येक प्रोडक्टचं आणि प्रत्येक कंटेंट मधल्या प्रत्येकाचं गुणधर्म वेगवेगळा आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोरफड घेतलं तर मी कोरफडीमध्ये पाहिलं बाहेरच्या देशामध्ये 213 प्रोडक्ट आहेत कोरफडीचे. त्यातले आपल्याकडे जवळजवळ 27-28 प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. आणि त्यातले सगळे बरेचसे प्रोडक्ट आपण नकळतपणे कॉम्पिटिशन करून इथे या माध्यमातून आपल्या सनस्टारच्या माध्यमातून दिलेले आहेत. कोरफड, मुळात कोरफडीचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय असेल तर सतेज, तेज राहणं. आयुष्यभर ती कुमारिका राहते, म्हणजे तिला वय कधीच दडवत नाही. ती सारखं आहे असं सदाहरित, हिरवीगार, स्नेक स्पॉटेड अशी ती राहते आणि त्याच्यातून ॲल्युमिनचा औषधी गुणधर्म देते. दुसरा प्रोडक्ट आवळा. आवळा हा अष्टगुणी. जर तुम्ही आवळा जर घेतला तर त्याच्यात 8 टेस्ट आहे. म्हणजे पाणी पिण्यापूर्वी टेस्ट वेगळे, पाणी पिल्यानंतर टेस्ट वेगळे, दातात धरल्यानंतर टेस्ट आहे, गिळणीचे टेस्ट वेगळे, अष्टगुणी. त्याचे प्रत्येक आता तेवढा मला वेळ नाही सांगायला. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट. तुळस, यू नो व्हेरी वेल, तुळस ही अत्यंत पावित्र्य जपणारी आणि ऑक्सिजन रिलीज स्पेसिस आहे. ऑक्सिजन म्हणजे
10 तुळशीची झाडं असतील तर वर्षभरामध्ये 5 लाख रुपयाचा ऑक्सिजन घरातल्या माणसांना 10 माणसांना ती प्रोव्हाइड करू शकते. कारण व्हेंटिलेटरचा जो ऑक्सिजनची जर कंपॅरिझन केली तर अशा प्रकारचं हे मित्र आज आपलं धावपळीचं जग आहे, IT-BTचं जग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे, फास्ट जनरेशन आहे. त्यामुळं टोटल कंट्रीज क्रायसिस विथ डेमोक्रेसी मोरल रिअनामेंट, नैतिकता नावाचा प्रकार नाही. आज कुठलंही चॅनल दाबलं, कुठलंही वर्तमानपत्र उघडलं की नको त्या बातम्या नको त्या वेळेला बघायला मिळतात. खून, मारामाऱ्या, दरोडे, बलात्कार, रक्तपात, हे सगळं नैतिकता नावाचा प्रकार ढासळत असताना अशा वेळेला परत एकदा नैतिकता जोपासण्यासाठी नैतिकता देणारी, हार्मोन चेंज करणारी ही जी सगळी प्रोडक्ट आहेत आपल्या संस्थाची, दॅट इज द नीड ऑफ नेशन, ती आपल्या राष्ट्राची गरज झाली. आणि हे प्रोडक्ट आपण त्याच्यातून अचीव्ह करता. आय एम व्हेरी प्राऊड. मला खूप अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा आहे. कारण माझ्या ॲग्रिकल्चर मधले ते बाय प्रोसेसिंग प्रोडक्ट असल्यामुळं खरं असतं की आम्ही शास्त्रज्ञांनी हे करायला पाहिजे होतं, पण तुम्ही यू आर डुईंग दिस सच टाईप ऑफ प्रोडक्टिव्ह वर्क. तुम्ही खरंच राष्ट्रप्रेरित असं काम करताय. काय आहे ते प्रोडक्ट जर तुम्हाला मी आता सांगितलं तर एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माची सांगड या प्रोडक्टमध्ये घातलेली. पाटील साहेबांचा तो गुण मला खूप आवडतो. ते विज्ञानाला जेवढं जवळ करतात तेवढंच अध्यात्मामध्ये पण ते आहे. कारण कोरफड, तुळस, मी तुम्हाला म्हटलं सात्विक पावित्र्य जपणारी. तुळशीचं लग्न लावल्याशिवाय आपल्याला पुढची लग्न लावत नाहीत. कारण जालंधर नावाचा राजा, त्याची जी पत्नी वृंदा, तिचं इतकी पावित्र्य होती की तिला शेवटी विष्णूनं येऊन तिचं पावित्र्य नष्ट करावं लागलं. आणि तिला जेव्हा माहीत पडलं की हा विष्णू हा माझा नवरा नाही, पण नवऱ्याचा रूप घेऊन आलाय, त्यावेळेला तिने शाप दिला की तू आत्ताच्या आत्ता शाळेकडून दगड होशील काळा. आणि तो काळा दगड येऊन पडला. पण त्याला उशाप करण्यासाठी परत सगळे देव त्या वृंदेकडे गेले आणि तिला सांगितलं की तिला उशाप दे. तर त्या तुळशीमध्ये परत तिच्या मिस्टरांना जालंधरला वृंदेनं अग्निदहन केल्यानंतर तिने सांगितलं की तिथं त्या राखेमध्ये जी एखादी वनस्पती उगवेल तिला तुम्ही हा दगड तिथं नेऊन ठेवा, तसा उष्शकाल होईल. त्याप्रमाणे नंतर मग ते त्या राखेमध्ये जी एक वनस्पती उगवली ती तुळस, आणि तो काळा दगड विष्णू म्हणजे काळा अवतार जो येतो त्या तुळशीचा तिथं शालिग्रामचा तो दगड काळा तिथं ठेवला जातो. आणि मग तुळशी बारशीचे लग्न लागतात आणि आम्हानंतर आपल्याला आपली लग्न लागतात. तर हे इतकं मोठं पावित्र्य विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आणण्याचं काम त्यामध्ये केलंय. इव्हन दो हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते आपले नीम बेस, आवळा शॅम्पू, शिकाकाई शॅम्पू, जेल असेल किंवा ॲलोवेरा नीमचा ह्याच्या इंडिकाचा साबण असेल, हे सगळे आपल्याकडचे इंडिका हा शब्द असल्यामुळे इंडिजिनस टेक्नॉलॉजीमधले प्रोडक्ट आहेत. बाहेरचे प्रोडक्ट काही नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी नाव घेऊ नये, पण मी सांगतो शास्त्रज्ञ असल्यामुळं आम्ही सारखी कंपनी आहे. मी 126 दिवस त्या US जिथे तो प्रोडक्ट तयार होतो ओयो स्टेटमध्ये मी PhD साठी गेलो. तर तिथं मी तो पाहिला. आम्ही याचा प्रोडक्ट अपसाईट ॲग्रिकल्चरमध्ये ॲक्च्युली APSA असा त्याचा लॉंग शॉर्ट फॉर्म आहे. APSA म्हणजे APSA. तसं ऑल पर्पज प्री ॲडजस्ट, म्हणजे तो प्रोडक्ट फक्त प्रत्येक प्रोडक्टमध्ये तो ॲडजस्टमेंट होतो असा. पण ह्या मंडळीला आपल्या देशात सगळ्यात मोठाच बिझनेस आहे अज्ञानाचा. आणि सगळ्यात मोठा अज्ञान आहे आपल्या मंडळीमध्ये. उठसूट प्रत्येक जण काय करतो, अज्ञानाचा बिझनेस करतो. तसा हा प्रोडक्ट मध्ये अज्ञानाचा बिझनेस करण्यात सोडला की कशातही काय चालतं. म्हणजे उदाहरण, हा प्रोडक्ट फवारणीलाही चालतो, पाणी धरून ठेवतो वगैरे वगैरे, काय तो अडचिवंट आहे, फक्त सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स होतो एवढाच त्याचा गुणधर्म. परंतु सगळीकडे तो वापरायला लावला. मला सांगण्याची एक उदाहरण, थोडक्यात एक उदाहरण देतो की वॉशिंग मशीन हे कपडे धुण्यासाठी आहे. ती स्वच्छ कपडे धुते चांगली, परंतु वॉशिंग मशीन मध्ये खेळाचे शूज, कॅनव्हसचे शूज जर टाकले तरी ते स्वच्छ होतात. पण वॉशिंग मशीन 10 वर्ष जगायच्या ऐवजी 3 वर्षात बाद होईल. त्यामुळे कुठली गोष्ट कुठे आहे, पण तसं आपल्याकडचं झालं नाहीये. काय होतं की बाहेरचं असलं अपसाईटी, दॅट अमेरिकन प्रोडक्ट, बाहेरचं म्हणलं की आपण जवळ करतो. पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की बाहेरचं ती बाहेरचीच असते, आपली ती आपली असते. फॉरेनची ती फॉरेनर असते, इंडियन ती इंडियन असते. चुकून फॉरेनची करून आणली आपल्याकडं, फार भाळून आली आपल्याकडं, तर एखादं मूल वस्तू राहते, नाही तर लगेच डायव्हर्स घेऊन मोकळी होते. आपली इंडियनची जी असते ती मरेपर्यंत रोज दारू पिऊन मारतो जर तिला, तरी ती मरेपर्यंत त्याच्याजवळ राहते. मी याला तरी त्याला वारं घालते. तर हे इंडियनच्या टेक्नॉलॉजी, त्यामुळे इंडियन टेक्नॉलॉजीमध्ये
आपले प्रोडक्ट आपल्या मानसिकतेला, आपल्या खिशाला, आपल्या माणसाला, आपल्या मातीला, आपल्या संस्कृतीला, आपल्या नातीला जोडणारे ही सगळे प्रोडक्ट पाटील सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. तुम्ही ते विकताय, तुम्ही खूप भाग्यवान आहात. काय आहे कोरफडीचा रस म्हणजे माझ्या दृष्टीने ॲज अ बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबल ब्रॉथ आहे. मायक्रोबल ब्रॉथ म्हणजे अगदी साध्या भाषेत कोरडे, अगदी साध्या कोल्हापूरची बरीच मंडळी आहेत, सांगलीची, पश्चिम महाराष्ट्रातली, विदर्भ मराठवाड्यातली. मायक्रोबल ब्रॉथ म्हणजे तो बनवलेले जे प्रोडक्ट आहेत कोरफडीचे, ते जे मायक्रोबल ब्रॉथ आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये खूप काम केलेलं आहे. सायंटिफिक हाऊ टू यूज म्हणजे ट्रीटेड नॉन ट्रीटेड ॲज इट इज, किती वापरायचं, कसं वापरायचं, काय वापरायचं वगैरे. आणि हे गॉट दॅट ऑन फॉर्म रिसर्च ट्रायल, डेमॉन्स्ट्रेशन, लॅब टू लॅब प्रोग्राम, प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष शेतात असं सगळं केलेलं आहे. तर हा मायक्रोबल ब्रॉथ म्हणजे कोरड्यास, रस्सा, कालवण, आमटी, आपली गृहिणी पत्नी जशी घरात करते कोरड्यास, रस्सा, कालवण, आमटी. तर ते करताना त्याच्यामध्ये तेल, मीठ, लसूण, कांदा, जिरे, मोहरी, पूड सगळे अनेक प्रकारचे कंटेंट टाकते. तसं आमचे हे ॲलोवेराचा मेन ज्यूस आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे कंटेंट्स टाकून हा एक मायक्रोबल ब्रॉथ अतिशय निर्जीव होणाऱ्या माणसांना परत संजीवनी देणारे हे प्रोडक्ट असल्यामुळं लोकांना खूप वापरता येतात. कोरफडीचे 113 प्रोडक्ट पैकी मलेशियासारख्या देशामध्ये मी पाहिले कोरफडीच्या वाईन्स, कोरफडीच्या ॲलोवेरा बार, ॲलोवेरा वाईन, ॲलोवेरा बियर अनेक प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. मी जे आता हे जे पुस्तक लिहिलं ते त्याच्यावरच आहे. मद्य म्हणजे दारू, ती संस्कृती, कल्चर, संस्कृती, ते सगळे जवळजवळ हे 300-400 मद्यांचे प्रकार अभ्यासून सगळे आमच्या. आय लव्ह दॅट प्रोडक्ट बिकॉज दॅट इज माय ॲग्रिकल्चर बाय प्रोसेसिंग प्रोडक्ट. ते प्रोडक्ट आहेत म्हणून मी त्याच्यावरती रिसर्च संशोधक म्हणून केलं. तर त्याच्यातलाच हा एक बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे आपल्या कोरफडीचा. आणि इथंच तुमच्या समोर प्रकाशित करण्याचा उद्देश तो आहे की मला एक गोष्ट सांगायची होती की जर मला कोरफडीचं मला वाईन बनवता आली असती, बियर बनवता आली असती, परंतु पाटील सरांचं मी मागाशी एक शब्द वापरला की विज्ञान आणि अध्यात्म जपणारा हा माणूस आहे. तर त्यांनी ते दारू न करता, बियर न करता किंवा त्याची वाईन न करता त्याचे प्रोडक्ट जे ज्यूस बनवले, रस बनवले का, तर दारूचा एखादा पेग, एखादा ग्लास पूर्ण घर उद्ध्वस्त करतो, विध्वंसक होतोय. परंतु हा प्रोडक्ट तो तसा विध्वंसक नाहीये. त्यामुळे त्यांनी बायोटेक्नॉलॉजी हे शास्त्र म्हणून जोपासलं, ते विध्वंसक शस्त्र केलं नाही. तर शास्त्र म्हणून जोपासणारा म्हणजे विज्ञान पाळणारा आणि विध्वंसक न करणारा म्हणजे अध्यात्म सांभाळणारा असा हा विज्ञान आणि अध्यात्म जोपासणारा एक आपला शिलेदार आपल्या संस्थाला आपल्याला लाभला. हे आपलं भाग्य आहे. बायोडायनामिकचा कन्सेप्ट त्या प्रोडक्ट मध्ये. बायो मीन्स जीव, जीवाणू, डायनामिक म्हणजे गतीतली ऊर्जा, जैव ऊर्जा. मग अशी डिंग डिंग डिंगा डिंग डिंग डिंगा हेच गाणं, त्यात ऊर्जा क्रिएट करणारं ते गाणं आहे आडचीचं आणि पैशाचं. तर त्या गाण्यामध्ये ती जी ऊर्जा, डायनामिक ऊर्जा क्रिएट करणारा तो प्रोडक्ट जर तुम्ही पुढच्या वेळेला देता आला तर कोरफडचा सगळा एक एक ग्लास भरून दिला आणि जर डान्स करायला लावला तर ती बायोडायनामिक एनर्जी खूप मोठी क्रिएट होणार आहे. तर एक गोष्ट आहे, वाईन बनवली असती, बियर बनवली असती, या प्रोडक्टची खूप खपली असती, खूप पैसा याच्यापेक्षा मिळाला असता, परंतु मानसिकता मिळाली नसती. एक गोष्ट आहे, पाटील सरांचे प्रोडक्ट जे आहेत सगळे त्यांच्या नावानं मार्केटमध्ये देशभर गाजणारे. तर ते दात न आले 3 महिन्याच्या बाळाला तुम्हाला चमच्यानं पाचता येते आणि दात पडलेल्या 70-80 वर्षाच्या म्हातारीला पाचता येते. बिकॉज दॅट वॉज रिकमेंडेड बाय पाटील डॉक्टर सरांसारखी मंडळी ते रिकमेंडेड केलेलं आहे. इतका अभ्यास शैलीनं ते प्रोडक्ट केलेलं आहे. थोडक्यात भगवान विष्णूने जे 10 अवतार घेतले ते सगळे याच्यातलेच आहेत, बायोटेक्नॉलॉजी मधलेच आहेत सगळे याच्यामध्ये. ते मी तर सांगत बसत नाही. पण who can feed such type of technology? Those persons who have done the practical work in the pure community. जो ग्रामीण भागातून ज्यानं गरिबी नावाची जात पाहिली, श्रीमंती त्यांनी कधी पाहिली नाही. श्रीमंती हा वर्ग आहे, गरिबी ही एक जात आहे त्यांनी पाहिलेली. कारण तिला जा म्हटलं तरी पटकन जात नाही आणि ती नाहीशी करण्यासाठी ही इज वर्किंग फॉर द नेशन. म्हणून जी व्यक्ती काम करते आपल्या याच्यामध्ये, कारण त्यांच्याकडे येणारा वर्ग मगाशी मला सांगत होते की तो अमका असा आहे, तमका तसाच आहे, त्याची इतकी परिस्थिती आहे ना, त्याला एवढाची मिळाले. हे सगळ्याला पोट भरलेल्या माणसाला तुम्ही खाऊ घालण्यात काय अर्थ नाहीये. पोट रिकामा असणाऱ्या माणसाला तुम्ही काम देता, त्यामुळे तो पोट भरण्यासाठी इतकं क्रिएटिव्ह काम करतो, इतकं पळतो आणि हे सगळं अचीव होतं. तर त्यांच्याकडून हे सगळे मॅनेजमेंटचे आदर्श घेण्यासारखे. आपल्या देशामध्ये अज्ञानाचा बिझनेस आहे, पण सनस्टार ग्रुप असा आहे की तो कधी अज्ञानाचा बिझनेस करत नाही. कारण अज्ञानाचा बिझनेस 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, पण सलग 10 वर्ष लोकांना संज्ञान बिझनेस केला. सो दॅट बिझनेस विल बी क्रिएट फॉर लॉंग टाइम, लॉंग टर्म. तो लॉंग टर्मला राहणार आहे, तेवढा कुठला रिपेट घेणारा नाहीये.
एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा मंत्री अशा या कार्यक्रमाला आला की म्हणतो माझ्या कारखान्यामध्ये, माझ्या बँकेमध्ये एवढे नोकरदार आहे, 4,000 5,000. अरे ती तुझ्या बाची नसते, ती सभासद शेतकऱ्यांची असते. आज एवढा मोठा वर्ग, आज एवढं मोठं क्रिएशन, एवढं मोठं एम्प्लॉयमेंट जनरेट क्रिएशन एका व्यक्तीनं, एका ध्येयानं त्यांनी सबलीकरणातून उभं केलं. ते खूप 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 म्हणजे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. ऋषिकेश हे नाव मुळात भगवान विष्णूच्या 10 अवतारापैकी 8व्या अवताराचं नाव आहे, श्रीकृष्ण. आय लव्ह दॅट गॉड, बिकॉज ही इज व्हेरी स्टायलिश गॉड. म्हणजे ते मोरपीस, ती तिरपी चाल, ते बासरी, गवळणी, गाई, खूप फार वेगळं मुवमेंट देणारा तो गॉड आहे ऋषिकेश, श्रीकृष्ण. आय लव्ह दॅट गॉड बिकॉज इज अ व्हेरी स्टायलिश गॉड. ऋषिकेश म्हणजे 16 शस्त्र गवळणीत राहूनही तोही निरांकरी राहणारा एकमेव देव, तो म्हणजे तो श्रीकृष्ण, सगळ्याच बाबतीमध्ये श्रेष्ठ. सो ऋषिकेश म्हणजे उसळतं तारुण्य, जोश, जोम, उत्साह जो तुमच्यात प्रेरित होतो, तुमच्यात दिसतो. मगाशी मला पाहताना, नाचताना तुमच्यामध्ये दिसला तो त्यांच्यातलं तारुण्य, त्यांच्यातला जोश, उत्साह असतो. परवा त्यांच्या गावाकडे आम्ही गेलो होतो, तिथे एक कार्यक्रम झाला होता रात्रीचा, खूप जबरदस्त कार्यक्रम. तर ते त्या कार्यक्रमात मी सहभागी झालो, पण मी एक साहित्यिक आहे, लेखक आहे, चित्रपट पटकथा संवाद लिहिणारा माणूस आहे, मालिका लिहिणारा माणूस आहे. त्यामुळे आय नो व्हेरी वेल ॲज आर्टिस्ट माइंड इज ऑलवेज ग्रीन. म्हणजे पांढऱ्या केसामध्येही आमचं हिरो मन दडलेलं असतं, त्यामुळे आम्ही त्याच्याकडे क्रिएटिव्ह म्हणून पाहतो. तर ऋषिकेश या नावामध्ये तारुण्य, जोश, उत्साह, जोम जो आहे त्याचं कारण असं आहे की ते एक तरुण आहेत आणि तारुण्यातले क्षण हे तारुण्याचे अनुभवायचे असतात, ते म्हातारपणी परत व्यस्ता येत नाही. त्यामुळे तो एक गुण आमच्यासारख्यांना शिकता येतो, घेता येतो, तोही तुम्ही सर्वांनी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाटील सरांच्याकडं सरस्वती आणि लक्ष्मी दोघी आहेत. माणसाकडं ज्याच्याकडे लक्ष्मी असते, पैसा असतो, त्याच्याकडे शक्यतो सरस्वती नसते. ज्याच्याकडे सरस्वती असते त्याच्याकडे लक्ष्मी नसते. पण या माणसानं सरस्वती आणि लक्ष्मी दोघींनाही एकत्र घरात उंबरठीच्या आत नांदवलं आणि हे फार अवघड असतं. सरस्वती आणि लक्ष्मीला दोघीला उंबरठीच्या आत नांदवणं खूप अवघड असतं. ते अवघड काम ह्या महान व्यक्तीनं केले. त्यामुळं मला असं वाटतं की आपण खरोखर त्या व्यक्तीचं भाग्यवान आहात. MLM, बस दोनच मिनिटात संपवतो. MLM मल्टी लेवल मार्केटिंग, MLMचा खरा सौदागर मला भारतातला ऋषिकेश पाटील वाटतो. खरा सौदागर. कारण मी 10 वर्षाचा कालावधी जोडून आय नो व्हेरी वेल माय नेगेटिव्ह ऑब्झर्वेशन. मी जे पाहिलं उघड्याचा ताटोळ्यानं पाटील सरांना खूप जवळून पाहिलं मी. ते प्रोडक्ट डेव्हलप करण्यापासून ते सगळे अगदी याच्यामधून मी सगळी पूर्ण स्टोरी सांगत बसत नाही. त्याच्यावर मी बाप शोध आणि बोध नावाचं एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये डिटेल्स मी लिहिलेलं आहे. जे बाप असणाऱ्यांसाठी खूप करता येतं, पण बाप नसताना जे काय उभं करतात त्याचं एक मी त्याच्यावरती सेपरेट पुस्तक लिहिलं गेलं. MLMचे सौदागर म्हणून मी हा शब्द वापरला कारण तो मला नकळतपणे आता आठवलं की अमिताभ बच्चन आणि नूतनचा एक जुना पिक्चर होता सौदागर नावाचा. त्यामध्ये अमिताभ त्या नारळात ह्याच्यावरती पॅडल वर चढत जातो आणि ते लावत असतो ते भांडी आणि ते गोळा करतो, सौदागर. तर ती पॅडल सिस्टीमने वर जाण्याची जी कन्सेप्ट आहे, तर यशाच्या ह्या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या पाटील सरानं त्या टप्प्याटप्प्यानं गाठल्या. त्या एकदम जंप घेऊन त्यांनी वर गेलेले नाहीये. तर याही गोष्टी तशी आपल्याला यशाची सीडी आणि पॅडल आपल्याला गाठता येते आणि ती तुम्हाला ते शिकवताय, हे फार मत आहे. आज 10 वर्षामध्ये हे यश कशात आहे, तर त्यांच्या 5 M मध्ये यश आहे. त्यांच्याकडे जे 5 M आहे त्यांनी जे बिझनेसमध्ये लोकांमध्ये पेरलेले आहे ते म्हणजे पहिला M जो तुम्ही घेतला तर पहिला M म्हणजे मार्केट सर्वे. त्यांनी पहिल्यांदा मार्केट सर्वे केला की जे मार्केटमध्ये खपणारे तेच पिकवायला शिकले पाहिजे, तेच तशा प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी आपल्याला दिले. हा पहिला M. दुसरा M जे आहे तो मनी सर्क्युलेशन. ते एकदम त्यांनी तुम्हाला कर्ज काढायला लावलं नाही, एकदम म्हणजे 5चा 10, 10चा 20 असं न करता 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 बायनरी सिस्टीमने खाली 3 3 2 3 या सिस्टीमने त्यांनी ते मनी सर्क्युलेशन केलं. हा दुसरा M. तिसरा M जो आहे तो मॅन पॉवर. माणसं घेतली सगळी सुरुवातीला, पण गुराढोरासारखी राबणारी माणसं नाही घेतली, ते स्किलफुल बनवली. घेताना गरीब माणसं घेतली पण ती स्किलफुल कौशल्य प्राप्त माणसं तयार केली. तो मॅन पॉवर त्यांनी तशा प्रकारचा केला. चौथा जो M आहे त्यांचा तो मेकॅनिझम अँड मशिनरीमध्ये आणला. म्हणजे टूल्स अवजारं किंवा गाड्या, मीडिया, सगळ्या बँकिंगच्या क्षेत्रामधलं मनी सर्क्युलेशन वगैरे सगळं.
तो आणि शेवटचा जो 5वा एम आहे तो मॅनेजमेंट. कुठलंही तंत्रज्ञान वाईट नसतं, व्यवस्थापन चुकलं की ते आपण बदनाम करतो. त्यांनी मॅनेजमेंट अतिशय सिस्टमॅटिक केलं, प्रत्येक माणसाला त्याची जबाबदारी दिली, त्यांनी प्रत्येकाला काम दिलं, प्रत्येकाला तेवढाच सन्मान दिला. या कुटुंबामध्ये तू या कंपनीचा मालक आहे असं म्हणण्याचं धाडस दुसऱ्या MLA मध्ये नसतं, ते तुमच्याकडे आहे. मी पाहतो जवळ प्रत्येक माणसाला ते मालक बनवतात, त्याला स्टेजवरती तेवढा सन्मान देतात. हे एखाद्या माणसाला विचारलं, मराठी माणसाला काय करतोय सध्या तू, ते म्हणतो सर मी आता गांडोखाच्या धंद्यात पडलोय, मी भाजीपाल्याच्या धंद्यात पडलोय. म्हणजे तो असा पडतो की परत उठतच नाही. पाटील सरांनी कधी धंद्यात पडायला शिकवलं नाही आम्हाला, त्यांनी तुम्हाला धंदा पळवायला शिकवला. मिनिटाला हायवेला जसा 3-4 वाहनं मिनिटाला पळतात हायवेला, तसं तो बिझनेस त्यांनी पळवायला शिकवला. त्यामुळे 10 वर्षात एवढा 2 कोटी 2.5 कोटी काय जे तुमची आकडेवारी आहे अचीव झालेली त्याच्यापर्यंत तो गेला. पैसे आकडेवारी कोटी वगैरे आय डोंट नो, म्हणजे मला ते माहित नाहीये. तो मी खरी श्रीमंती त्यांच्याकडे जी पाहतो ती त्यांच्याकडच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या प्रत्येक माणसाचा मेंदू श्रीमंत, त्यामुळे ती कंपनी श्रीमंत आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तो कन्सेप्ट त्यांच्याकडे आहे. संस्थाची मराठीतली एक परिभाषा मला साहित्यिक असल्यामुळं इन ब्रीफ मध्ये सांगतो. जसं मग इंग्लिशमध्ये SN SVN STR सांगितलं, तसं सन स्टार ची परिभाषा मराठीमधली सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना सामावून घेणारी, सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना सामावून घेणारी, नचा पाडा कधीच कुणासमोर न वाचणारी, मला जमणारच नाही वगैरे असं कधीच नाही. स्टायलिश लुक पावलो पावली उद्योग धंद्यात पेरणारी, आणि रजनीगंधा होऊन प्रतिष्ठेचा दरवळ प्रत्येकाला देणारी, अशी ही तुमची आमची सर्वांची मणीमेकर. तुमची आमची सर्वांची मणीमेकर म्हणजे संस्कार. मणीमेकर संस्कार. पैसे मिळाले, प्रोडक्ट बाय टेक्नॉलॉजीचे केले, पण each and every technology should be converted into the money makers. Then it have got value. Otherwise it have got zero value. पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये रूपांतरित करणारी टेक्नॉलॉजी जर कोणी द्यायची असेल ती पाटील सरांनीच द्यावी, त्या पद्धतीने द्यावी, ती संस्थाच्या ग्रुपच्या माध्यमातूनच द्यावी. त्यामुळं कन्वर्ट करणं हा गोष्ट आहे. संस्थाचा शब्दशः अर्थ आपण सर्वजण जाणता, तो म्हणजे उगवता तारा. आणि तो कधीच मावळत नसतो. उगवता तारा कधीच मावळत नसतो, दररोज उगवतो आणि आपल्याला दर्शन देतो. कारण तो उगवतो, कारण तो संस्कार असतो. ते पाटील साहेब. शेवटचं तुमच्या सर्वांच्या मनातलं एकच वाक्य बोलतो आणि थांबतो, ते म्हणजे आयुष्याच्या क्षितिजावरती मावळणारा प्रत्येक सूर्य रात्रीच्या गर्भात उद्याचा उष्यकाल घेऊन येईल. आज कारण हा संस्कार आहे, तो मावळला तरी उद्या येणार आहे, लगेच उगवणार आहे. आज आपण 10व्या वर्धापनाचा जल्लोष करतोय. मला खात्री आहे पाटील सर 100वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत. 100व्या वर्धापनाला माझा आता 50 ओलांडले, मी 52 झाले. 100व्या वर्धापन दिनाला मी नक्की उपस्थित राहणार आहे. तुम्हा आम्हाला त्या दृष्टीनं परमेश्वराकडून एक उदंड आयुष्य, तसं बळ पाटील सरांना आपल्या संस्कार ग्रुपला द्यावं. त्यांना कुणी आता मोठं म्हणण्यात पण ते छोटे राहिले नाहीत, पण परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांच्यावरती राहावी आणि यापेक्षाही चांगला आणखी उत्साह, जोम, आणखी प्रॉस्पेरिटी, प्रतिष्ठा आपल्याला लाभावी अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संस्कार.